हॅलो नर्सिंग एस्पिरंट, स्वागत आहे तुमचं नर्सिंग दीदी मराठीमध्ये. मित्रांनो, समजा आपल्या समोर एक पेशंट आला, त्याला पेन आहे, प्रॉब्लेम आहे, पण नर्स म्हणून तुम्ही काय कराल? कोणती माहिती घ्याल? पेशंटची मुख्य समस्या कशी ओळखाल? केअर प्लॅन कसा तयार कराल? आणि शेवटी दिलेली केअर योग्य झाली की नाही हे कसे ठरवाल? कारण एक चांगली नर्स फक्त ट्रीटमेंट देत नाही, तर पेशंटला असेस करते, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करते, केअर प्लॅन तयार करते आणि सायंटिफिक पद्धतीने केअर देते. तुम्ही नर्सिंग स्टुडंट असाल किंवा नर्सिंग एक्झामसाठी तयारी करत असाल, तर नर्सिंग दिदी मराठी चॅनल ही तुमच्यासाठीच आहे. इथे आपण नर्सिंग कन्सेप्ट बेसिक पासून एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने शिकणार आहोत. मित्रांनो, नर्सिंग दिदी मराठीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला नोट्स, पीवायक्यू, एमसीक्यू, एक्झाम अपडेट्स आणि स्टडी मटेरियल मिळणार आहे. त्यामुळे लगेच जॉईन करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढे आपण नर्सिंगचे कम्प्लीट सब्जेक्ट स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत असा एक टॉपिक जो प्रत्येक नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे. नर्सिंग प्रोसेस, ADPIE. पेशंटची केअर सायंटिफिकली कशी प्लॅन केली जाते, नर्स डिसिजन कशी घेते आणि योग्य केअर कशी देते हे या प्रोसेस मधून समजते. हा टॉपिक फक्त एक्झाम साठी नाही तर क्लिनिकल प्रॅक्टिस साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊया नर्सिंग प्रोसेस म्हणजे काय. नर्सिंग प्रोसेस म्हणजे पेशंटच्या गरजा ओळखून त्यावर आधारित केअर प्लॅन तयार करून ती केअर देणे आणि त्याचा परिणाम तपासण्याची एक सिस्टमॅटिक मेथड आहे. यामध्ये नर्स फक्त ट्रीटमेंट फॉलो करत नाही, तर पेशंटच्या फिजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल नीड्स लक्षात घेते. नर्सिंग प्रोसेसचे 5 मुख्य स्टेप्स आहेत. यांना आपण ADPIE असे शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवतो. आता प्रत्येक स्टेप डिटेल मध्ये समजून घेऊया. स्टेप फर्स्ट आहे असेसमेंट. असेसमेंट म्हणजे पेशंट बद्दल माहिती गोळा करणे. यामध्ये नर्स पुढील माहिती कलेक्ट करते: पेशंट हिस्ट्री, प्रेझेंट कंप्लेंट, व्हायटल साइन, फिजिकल एक्झामिनेशन, लॅबोरेटरी रिपोर्ट्स. असेसमेंट मध्ये 2 प्रकारचा डाटा असतो. एक सब्जेक्टिव्ह डाटा, त्यामध्ये पेशंट स्वतः सांगतो ती माहिती असते. फॉर एक्झाम्पल, माझे डोके दुखत आहे. 2 ऑब्जेक्टिव्ह डाटा, नर्स किंवा हेल्थ केअर प्रोव्हायडर ऑब्झर्व करू शकतात ती माहिती. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर 102 डिग्री फॅरनहाइट किंवा BP 150/90 mmHg. दुसरी स्टेप आहे नर्सिंग डायग्नोसिस. असेसमेंट मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर पेशंटचे नर्सिंग प्रॉब्लेम ओळखणे म्हणजे नर्सिंग डायग्नोसिस. मेडिकल डायग्नोसिस हा डायबेटिक मलायटिस, तर नर्सिंग डायग्नोसिस हा आहे रिस्क फॉर अनस्टेबल ब्लड ग्लुकोज लेवल. लक्षात ठेवा, मेडिकल डायग्नोसिस डॉक्टर्स देतात, नर्सिंग डायग्नोसिस नर्सेसचा स्कोप मध्ये असतो. तिसरी स्टेप आहे प्लॅनिंग. पेशंटसाठी काय केअर द्यायची, कोणते गोल ठेवायचे किंवा कोणते इंटरव्हेन्शन करायचे हे ठरवणे म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग मध्ये 1 गोल तयार करणे, 2 एक्सपेक्टेड आउटपुट ठरवणे, 3 नर्सिंग इंटरव्हेन्शन ठरवणे. प्लॅनिंग केल्यानंतर पुढची 4थी स्टेप आहे इम्प्लिमेंटेशन, म्हणजेच तयार केलेला नर्सिंग केअर प्लॅन प्रत्यक्षात लागू करणे, मेडिकेशन देणे, पेशंट पोझिशनिंग, हेल्थ एज्युकेशन देणे, मॉनिटरिंग करणे. 5वी स्टेप आहे इव्हॅल्युएशन. दिलेल्या केअरमुळे पेशंटची कंडिशन इम्प्रूव्ह झाली आहे का हे चेक करणे, पेशंटचे गोल अचीव्ह झाले का, केअर प्लॅन मध्ये बदल आवश्यक आहे का. हे 5 स्टेप्स एकमेकांशी जोडलेले आहेत आणि नर्सिंग केअरला सायंटिफिक बनवतात. तर मित्रांनो, आज आपण नर्सिंग प्रोसेस म्हणजे काय आणि त्याच्या सर्व स्टेप्स समजून घेतले आहेत. जर तुम्ही ANM, JNM, BSc नर्सिंग स्टुडंट असाल तर ही फंडामेंटलची सिरीज नक्की फॉलो करा. पण नर्सिंग केअर प्रोसेस वरती फक्त थांबत, एक प्रोफेशनल नर्स म्हणून आपल्याला पेशंटची प्रायव्हसी, राईट्स, इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रोफेशनल बिहेवियर माहित असणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत नर्सिंग इथिक्स, कोड ऑफ इथिक्स. एक गोष्ट कायम लक्षात, एक चांगली नर्स फक्त काम करत नाही, तर ती पेशंटला समजून घेते, योग्य निर्णय घेते आणि पेशंटला सायंटिफिक वेने केअर देते. तुम्ही आज नर्सिंगची तयारी करत आहात म्हणजेच उद्या कोणाच्या तरी आयुष्यात महत्वाची भूमिका निभावणार आहात. त्यामुळे रोज थोडा वेळ अभ्यासाला द्या, कन्सेप्ट समजून घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा. कन्सिस्टन्सी ठेवला तर नक्कीच सक्सेस मिळेल.
जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नर्सिंग मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचे लेक्चर कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे. अशाच प्रकारे आपण नर्सिंगचे कम्प्लीट सब्जेक्ट स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.